नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर काल ज्या पद्धतीने आपण मार्केटबद्दल चर्चा केली होती, त्या पद्धतीने काही घडलंय का? आणि आता सोमवारी मार्केटमध्ये कोणत्या गोष्टी घडू शकतात? तर चला आपण करूया सोमवारसाठीचा अनालिसिस आणि पाहूया की नेक्स्ट मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये कुठं भेटू शकते. जर निफ्टीचा चार्ट जर पाहिला तर आपण काल एक डिस्कशन केलं होतं की ह्या ट्रेंड लाईन जवळून किंवा जो आपण काही सपोर्ट आहे तर सपोर्ट वरून जर रिव्हर्सल मार्केट होत असेल तर तिथं आपण एक पॉझिटिव्ह ट्रेंड पकडणार होतो. मार्केट जर खाली येत होतं तर त्याला आपण साइडवेज टू अप ट्रेंड मध्ये च्या दृष्टिकोनातून पाहणार होतो. तर मार्केट थोडं खाली आलं, आपल्या सपोर्टवर आलं आणि सपोर्ट वरून वरती गेलं. पण मार्केटनी एक डायसी क्लोजिंग दिलेली, म्हणजे मार्केट हे कालच्या लोच्या जवळ क्लोजिंग झालेले. तर आपला ट्रेंड अजूनही आपण साइडवेज टू पॉझिटिव्हच कन्सिडर करणार आहोत, कारण मार्केटनी आपल्या ट्रेंड लाईनच्या खाली येऊन अजून काही क्लोजिंग दिलेली नाही. ही जी काही ट्रेंड लाईन आपल्याला डेली टाइम फ्रेमवर भेटली होती तर त्या डेली टाइम फ्रेमच्या ट्रेंड लाईनला त्यांनी कोणत्याही पद्धतीने ब्रेक केलेलं नाही. त्यामुळं आपण साइडवेज टू अप ट्रेंड मध्येच मार्केटला कन्सिडर करणार आहोत. तर चला 15 मिनिटाच्या चार्टवर जर पाहिलं तर हा आपण एक एरिया मार्क केलेला होता. मार्केटनी ओपनिंग झाल्यानंतर खाली आलं, तिथून एकदा सपोर्ट घेतला आपल्या लेवल मधून आणि वरती जाऊन परत एकदा मार्केट खाली येऊन त्याच एरियातून परत एकदा मार्केटनी उसळी घेतलेली. तर त्याच्यामुळं आपलं ह्या लेवलचं काम संपलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ही लेवल डिलीट करणार आहोत. आता आपल्याकडे जी नवीन लेवल आहे तर ती ही लेवल आहे. मार्केट आता कालचा जर विचार करायचा पाहिलं तर आपण डिस्कशन जे केलं की ही ट्रेंड लाईन 15 मिनिटावर आपण जी काही ट्रेंड लाईन मार्क केली होती, ह्या ट्रेंड लाईनला मार्केट काय रिएक्शन देत आहे. तर फर्स्ट रिएक्शन आपल्याला पॉझिटिव्ह भेटली, त्याच्यानंतर परत एकदा निगेटिव्ह आलं, ट्रेंड लाईनच्या जवळ आलं आणि इथं जर आपल्याला एक निगेटिव्ह ट्रेड आपल्याला जर भेटली तर आपण ह्या लेवल पर्यंत टार्गेट ठेवलेलं होतं आणि इथं जर छोटा स्टॉप लॉस जर भेटला तर इथपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करणार होतो. त्या पद्धतीने आपल्याला आपल्या ट्रेंड लाईन वरून एक ब्रेकआउट भेटला, रिटेस्ट भेटला आणि त्याच्यानंतर ह्या लोच्या खाली निघल्यानंतर डायरेक्टली आपल्याला आपलं टार्गेट अचीव्ह झालेले. आता सोमवार मध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तर मार्केट अजूनही एक पॉझिटिव्ह ट्रेंड मध्येच आहे. हायर टाइम फ्रेमला अजूनही मार्केट निगेटिव्ह झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण अजूनही पॉझिटिव्हलीच मार्केटचा विचार करणार आहोत आणि पॉझिटिव्ह ट्रेंडच प्लॅन करणार आहोत. आता आपल्याकडे काय आहे, हा एक मार्केटने इथून एक डाऊनफॉल दिला होता. जर मार्केट कंटिन्यू करून जर इथं हॉल्ट करून याच्या वरती जर निघलं तर इथं आपल्याला एक छोटा स्टॉप लॉस भेटू शकतो आणि त्याच्यानंतर याच्या 23,700च्या वरती आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. आयदर जर मार्केट याच्या खाली यायला लागलं तर आपल्याकडं 23,400च्या आसपास आपल्याला एक सपोर्ट दिसतोय. तर त्याच्यामुळं आपल्या ज्या काही लेवल्स आहेत त्या लांब आहेत. जी काही आपण रेजिस्टन्स एरिया पाहतोय, कदाचित इथून जर निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर आपल्याला एक 300 पॉइंटच्या आसपासचं टार्गेट सुद्धा भेटू शकतं. पण जे काही ओव्हरऑल वातावरण आज जी न्यूज इलेक्शन जे रिझल्ट आले त्याच्यावरून मला वाटत नाही की मार्केट टर्न आउट होईल म्हणून. त्याच्यामुळं हे पॉझिटिव्ह ट्रेंड मध्येच कंटिन्यू करू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला जी काही ट्रेड प्लॅन करायची ती 23,700च्याच आसपास 700च्या वरती आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. याच्यावरती जर आपल्याला काही इथून जर पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली ह्या एरियामधून तर आपण पॉझिटिव्ह ट्रेंड कॅप्चर करणार आहोत. आयदर जर मार्केट उद्या डायरेक्टली 700च्या वरती जर गॅप अप ओपनिंग झालं, जी काही विक्टरी बीजेपीला भेटलेली आहे, जर त्या विक्टरीसाठी मार्केटने सेलिब्रेशन करायचं ठरवलं तर मार्केट 700च्या वरती जर ओपनिंग झाली तर आपल्याला जे नेक्स्ट टार्गेट दिसतंय ते आपलं 24,050 ते 24,100च्या मध्ये आपल्याला इथून एक 300 पॉइंटचं टार्गेट इझिली अचीव्ह होऊ शकतं. पण ह्या रेजिस्टन्सच्या वरती आपल्याला प्राइस ऍक्शन किंवा गॅप अप ओपनिंग भेटली पाहिजे, तर आपल्याला एक चांगला पॉझिटिव्ह ट्रेंड 24,050 ते
24,150च्या रेंज पर्यंत भेटू शकतो. त्याच्यामुळे आपण कम्प्लिटली पॉझिटिव्हच आपण मार्केटला कन्सिडर करणार आहोत. निगेटिव्ह ट्रेड अजूनही कन्सिडर करायच्या नाहीये. जेव्हा निगेटिव्ह ट्रेंड मध्ये मार्केट शिफ्ट होईल त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीचा विचार करू शकतो. तर आपला उद्याचा प्लॅन फायनल झाला. उद्या जर 700च्या वरती मार्केट गॅप अप ओपनिंग जर झाली 100-150 पॉइंट तर आपल्याला एक बिग मुवमेंट जी म्हणतो ती 24,000च्या आसपास किंवा 24,050 ते 100च्या मध्ये 150च्या मध्ये एक टार्गेट आपल्याला इथं भेटू शकतो. कारण हा आपला रेजिस्टन्स एरिया आहे आणि मार्केट सध्या एका दिवसामध्ये 200 ते 250 पॉइंटची मुवमेंट करतंय. तुम्ही जर इथं पाहिलं तर आपल्याला हे जे दिसतंय इथं जर तुम्ही मार्क केलं तर कालचा लो जो काही होता हा लो 500च्या आसपास होता, 450चा होता आणि हाय जो आहे तो 680चा आपण 700चा हाय पकडू. म्हणजे एका दिवसाला मार्केट 300 ते 350 पॉइंटचं मुवमेंट करतंय. तर त्याच्यामुळं आपल्याला 300 पॉइंटची मुवमेंट उद्या मार्केटमध्ये अपसाइड दिसू शकते. तर त्याच्यासाठी तयार राहा. एक चांगली ट्रेंड आपल्याला 700च्या वरती कन्सिडर होऊ शकते. पण प्राइस ऍक्शन आपल्याला प्रॉपर भेटली पाहिजे. इथून जर 100-150 पॉइंट मार्केट गॅप अप ओपनिंग झालं तर इंट्राडे मध्ये 300-350 पॉइंट आपण अपसाइड कन्सिडर करू शकतो. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहून घेऊया. बँक निफ्टीचा जर विचार केला तर आपण बँक निफ्टी मध्ये 2 हॉल्ट कॅन्डल बनलेले दिसत होते आणि आपण एक रेजिस्टन्सही मार्क केला. बँक निफ्टी अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेली हे आपलं डिस्कशनही झालं होतं. ह्या हायच्या वरती जेव्हा मार्केट निघालं तर आपण ऍज अ पॉझिटिव्ह ट्रेंड बँक निफ्टी मध्ये सुद्धा येतोय हे चर्चा झाली होती आणि याच्यावरती जे काय असतील त्या फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह साईडच्या आपण ट्रेड कन्सिडर करणार होतो. आणि मार्केटचा ट्रेंड आता जरी थोडा तुम्हाला 2-3 दिवसामध्ये साइडवेज जरी दिसत असेल पण तो अपसाइड ब्रेक करण्यासाठी आहे. तर चला बँक निफ्टी मध्ये काय प्लॅनिंग होऊ शकते ते आपण पाहूया. जर बँक निफ्टी जर पाहिली तर बँक निफ्टी मध्ये आपण जे लेवल मार्क केली होती 50,000च्या आसपास आपल्याला एक पॉझिटिव्ह जर भेटली प्राइस ऍक्शन तर आपण एक कन्सिडरेशन करणार होतो की आपल्याला इथे एक छोटा स्टॉप लॉस भेटल आणि टार्गेट आपण वरच्या लेवलचं म्हणजे 51,000च्या आसपास कुठं आपल्याला एक टार्गेट भेटू शकतं. आता जर निफ्टी गॅप अप ओपनिंग झाली तर त्याच्याबरोबर बँक निफ्टी मध्ये सुद्धा गॅप अप ओपनिंग आपल्याला उद्या पाहायला भेटू शकते. तर आपल्याला कदाचित ह्या हायच्या वरती बँक निफ्टी 200 ते 300 पॉइंटच्या आसपास गॅप अप ओपनिंग जर होताना जर दिसली मंडेला तर आपल्याला हा 51,000च्या आसपासचे लेवलचं टार्गेट आपल्याला कन्सिडर भेटू शकतं. आणि जर इथून मार्केट अजून जर वरती निघलं कारण निफ्टी मध्ये 1000 ते 1200 पॉइंटची इंट्राडे मुवमेंट 1000 पॉइंटच्या आसपास होती टोटल जर पाहिली तर. इथं जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः 50,650च्या आसपास पासून तर डायरेक्टली मार्केट जवळपास 800 ते 900 पॉइंटची मुवमेंट काल मार्केटमध्ये झाली आणि हा एक जर रिव्हर्सल कन्सिडर केला तर 1000 ते 1100 पॉइंटचे मोमेंटम आपल्याला टोटल बँक निफ्टी मध्ये दिसतोय. तर त्याच्यामुळं आपण हेही कन्सिडर करू शकतो की आपला हा जो काही रेजिस्टन्स एरिया आहे हा सुद्धा आपल्याला कदाचित उद्या ब्रेकआउट होताना दिसू शकतो. त्याच्यामुळे जर याच्या वरती जर मार्केट निघालं 200 ते 300 पॉइंटच्या आसपास जर आपल्याला बँक निफ्टी मध्ये गॅप अप ओपनिंग जर दिसलं तर आपल्याला एक ट्रेड इथून पॉझिटिव्ह फर्स्ट टार्गेट आपलं असेल 51,000च्या आसपासच. कारण 50,900 ते 51,100 ही जी काय रेंज आहे ह्या रेंज मधून मार्केट एकदा इथं हॉल्ट करायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला इथं ब्रेकआउट भेटू शकतो. त्याच्यामुळं बँक निफ्टी मध्ये उद्या तुम्ही 2 ट्रेड कन्सिडर करू शकता. ह्या हायच्या वरती जर मार्केट कॅन्डल क्लोज देत असेल आणि त्याच्यानंतर इथं जर छोटीशी प्राइस आहे किंवा गॅप अप ओपनिंग झाल्यामुळं याच्या 50, 100 ते 150 पॉइंटचा स्टॉप लॉस तुम्हाला परवडत असेल ठेवायला तर तुम्ही
इथं 100 ते 150 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून एक अपसाइड मुवमेंट साठी कन्सिडर करू शकता. आणि त्याच्यानंतर इथं जेव्हा मार्केट हॉल्ट करल आणि इथं जो काय तुमचा प्रॉफिट असेल याच्या 50% जर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस आणून परत हॉल्ट केला तर तुम्हाला कदाचित उद्या एक मोठी मुवमेंट सुद्धा बँक निफ्टी मध्ये भेटू शकते. कारण मार्केटचा ट्रेंड जो काय आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेला आहे. त्याच्यामुळं आपण निगेटिव्ह ट्रेडचं प्लॅनिंग नाही करणार आहे, पण निगेटिव्ह ट्रेड प्लॅन न करण्याचं पाठीमागचं कारण पॉझिटिव्ह ट्रेंड. आणि जे काय आपल्या रेजिस्टन्स लेवल असतात ते आपल्याला प्रॉफिट बुकिंगच्या लेवल्स म्हणून कन्सिडर करावं लागतं. कारण ट्रेंड जर निगेटिव्ह असला असता तर आपण तिथं निगेटिव्ह ट्रेंड किंवा निगेटिव्ह ट्रेड प्लॅन करणं सुद्धा काही अवघड नव्हतं. कारण तुम्ही इथून पुढे अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जे काही मार्केटमध्ये ट्रेंड चाललेला असतो आणि आपल्याला जे काही रेजिस्टन्स भेटतात त्या रेजिस्टन्सला डायरेक्ट निगेटिव्हली तुम्ही कन्सिडरेशन करू नका. कारण आपल्याला कुठून मार्केट निघतंय आणि आपल्याला कुठपर्यंत टार्गेट भेटू शकतं याचा एक अंदाज असतो. तो आपला जो समजा सपोर्ट पासून आपलं मार्केट आहे, आपल्याला पॉझिटिव्ह ट्रेंड तिथून सपोर्ट पासून भेटली आणि आपल्याला प्रॉफिट बुक करायसाठी कोणती तरी एक जागा हवी असते. मार्केट वरती चाललंय म्हणून जाईल आणि धपकन खाली पडल आणि जे काही प्रॉफिट आहे तो वॉश आउट होऊन जाईल असं आपल्याबद्दल झालं नाही पाहिजे. म्हणून आपण ज्या रेजिस्टन्स लेवल मार्क करतो त्या ऍज अ प्रॉफिट बुकिंग लेवल म्हणून कन्सिडर केले पाहिजे. आणि जेव्हा आपण निगेटिव्ह ट्रेंड मध्ये असतो सपोर्ट जो असतो तो आपला प्रॉफिट बुकिंगची लेवल्स असतात. तर सपोर्ट रेजिस्टन्स जे काम करतात त्याला ऍक्च्युली काम काय करून घ्यायचं त्यांच्याकडून, तर सगळ्यात महत्वाचं काम रेजिस्टन्सवर जर ट्रेंड निगेटिव्ह असेल तर तिथं ट्रेड प्लॅन केली पाहिजे आणि सपोर्टवर त्या ट्रेडचा प्रॉफिट बुक केला पाहिजे. किंवा सपोर्ट वरून जेव्हा मार्केट रिटर्न निघल तिथून आपण जोपर्यंत रेजिस्टन्स येत नाही किंवा रेजिस्टन्स एरियामध्ये मार्केट येत नाही तोपर्यंत प्रॉफिट बुकिंग किंवा तिथं प्रॉफिट बुक केला पाहिजे. जेणेकरून जो काही आपल्याला प्रॉफिट होतो मार्केटमधून तो आपल्या खिशात आला पाहिजे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.